गाईस, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपलं काही नाही, पाऊस चालू आहे। सकाळीपासून लाईट गेलेली होती, पुरं घरामध्ये अंधार होतं, त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवला आणि चल म्हणतं थोडंसं आपण बनवून घेऊ व्हिडिओ। आज आपलं काहीच नाही, रुटीन आपली तीच आहे, घराचीच आपण दाखवणार आहे। पोरं हे करताय, आता ते शाळेतून आलेले पोरं, त्या एक टीव्ही पाहतोय, एक खेळतोय, चालू आहे त्यांचं टीव्ही पाहणं। आता दोघी भाऊनी सेवाचं मारामारी करत होते, आता त्यांना शांत बसवलं। कपडे बी ओले ते आता इकडे पुऱ्या घरामध्ये कपडे टाकून ठेवलेले, बाहेर नुसतं सकाळ पाणी चालू आहे। आणि आता मी घरातलं सगळं आवरलं, लाईट आली, चला म्हणतो आता फरशी बिरशी पुसून घेतली मी आणि किचन वट्टा बी पुसून घेतला। नंतरूनच आपण एकदा घर पुसून घेऊ, पाणी थांबला थोडासा, घर ते पुसून घेतलं मी आता। चाल म्हणतं थोडंसं आपण व्हिडिओ करू म्हणतं, आता म्हणतं काही नाही, आता आपल्याला स्वयंपाक करणार आहे, आता काय करू काय नाही पाहते मी, त्यांची वाट पाहतीये रातच्या पप्पांची, काय करायचंय काय नाही आता ते काय। आता मी भांडे रचून घेते पटकन, भांडे रचून गेल्यावर खिचडी सांगितली त्यांनी, खिचडी करून घेते मी आता आपण खिचडी करून घेते मी। माझ्या घरचे म्हणे खिचडी कर म्हणे, तर खिचडी करते। पोरांना चिकन टिक्का खायचा होता आणि त्यांनी मासे बी आणलेले होते, मासे बी फ्राय करायचे आम्हाला। माशाची तर रेसिपी टाकलेली आहे, आज काही रेसिपी टाकणार मी, आता पटक्याने मी खिचडी टाकून देते। लाईट चालले जाईल त्याच्यामुळे आपण पटपट करून घेतलेले। पोरं अभ्यास करायला मी जा खोडती, पोरं काय करतोय बेटा, हे पा पोरांनी काढलेली आहे, शाळेत शिकवलेलं आहे। कार्तिक नमस्कार कर बेटा, नमस्कार। हे बघा कार्तिक अभ्यास करतोय। आपण आता हे चिकन टिक्का करून घेतोय, करून जातो मी। तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल मला खाली कमेंट मध्ये सांग द्या। आता पोरांना देऊन देते मी, वाढून देते पोरांना, पहिले त्यांना भूक लागून दिलेली ना पोरांना। तर आता मी पोरांना देऊन देते। आता आमचे जेवण झालेले, आता जेवण मिळून झालं, पिक्चर चांगला चालू होता, भांडे बी झालेले। मी आता मठ टाकून दिलेलं, ते सकाळी भाजीला काही राहतं नाही म्हणतं, मठ टाकून देऊ म्हणतं, टाकून दिलेलं होते मी सकाळच्या भाजीसाठी। भांडे बी झालेले आपले वाले, किचन बी पुसलं गेलेले, झाडून घेते मी आता, घर बी झाडून घेते आता। पहिले कालच्या व्हिडिओला खूप सपोर्ट दिला तुम्ही आम्हाला, चांगला वाटला, अजून तसंच द्या याच्या पुढे। धन्यवाद तुमचा बी, जय महाराष्ट्र।